एक साधी सही आणि त्यानंतर जगाची अर्थव्यवस्था कायमची बदलली. ही गोष्ट ऐकायला जरा अतिशयोक्ती वाटते, पण खरं तर ती तितकीच खोल आणि गुंतागुंतीची आहे. आज डॉलर हा शब्द आपण फक्त करन्सी म्हणून वापरत नाही, तर तो शक्ती, प्रभाव आणि नियंत्रणाचं प्रतीक बनलाय. पण हा डॉलर इतका सर्व शक्तिमान कसा बनला? आणि खरंच अमेरिका हवा तितका पैसा छापू शकते का? ती काय युक्ती होती जी वापरून अमेरिकेने डॉलरला फक्त करन्सी न राहू देता जगाची गरज बनवली आणि म्हणून जगातले सगळेच देश डॉलरच्या मागे धावू लागले? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. खरं तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागच्या काळात जावं लागेल, म्हणजेच 1971 मध्ये, जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाच हलवला. त्याआधी जग गोल्ड स्टँडर्डवर चालत होतं, म्हणजेच प्रत्येक डॉलरला सोन्याचा आधार होता. तुमच्याकडे डॉलर असेल तर तुम्ही तो ठराविक प्रमाणात सोन्यात बदलू शकत होतात. पण जेव्हा निक्सन यांनी हा संबंध तोडला तेव्हा डॉलरचा खरा आधारच संपला आणि डॉलर फक्त विश्वासावर चालणारा एक कागद बनला. वरकरणी हा निर्णय तात्पुरता आर्थिक उपाय म्हणून मांडला गेला, पण प्रत्यक्षात ही एका नव्या युगाची सुरुवात होती, जिथे चलनाचं मूल्य संपत्तीवर नाही तर विश्वास आणि नियंत्रणावर ठरणार होतं. पण फक्त विश्वास पुरेसा नव्हता. जर डॉलरला सोन्याचा आधार नाही तर जग त्याला स्वीकारेल का, असा प्रश्न उपस्थित होत होता. आणि इथेच पुढची मोठी घटना घडली. 1973चं ऑइल क्रायसिस. ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने ऑइल सप्लायवर निर्बंध लावले आणि जगभरात तेलाच्या किमती शब्दशः गगनाला भिडल्या. ऊर्जा ही प्रत्येक देशासाठी जीवनवाहिनी असल्यामुळे पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था डगमगली. या संकटामुळे अमेरिका सुद्धा अस्थिर दिसू लागली. पण इतिहास सांगतो की मोठ्या शक्ती संकटात डगमगत नाही, तर त्यातून त्या नव्याने तयार होतात. आणि हाच तो क्षण होता जेव्हा अमेरिकेने एक अशी चाल खेळली ज्याने डॉलरला पुन्हा एकदा इरिप्लेसेबल बनवलं. 1974 मध्ये वॉशिंग्टनमध्ये एक महत्त्वाची पण फारशी चर्चेत न आलेली एक मीटिंग झाली. ही मीटिंग होती राज्यशास्त्रज्ञ आणि अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर आणि सौदी अरेबियाचे तत्कालीन राजा आणि पंतप्रधान फहद बिन अब्दुल अजीज अल सौद यांच्यात. मीटिंगमध्ये झालेल्या डीलमध्ये कागदावर सुरक्षा, सहकार्य, संरक्षण, तांत्रिक मदत अशा गोष्टी लिहिल्या होत्या. पण या शब्दांच्या आड एक खूप मोठा फायनान्शियल डिसिजन लपलेला होता. सौदी अरब आणि नंतर ओपेक देश तेल फक्त डॉलरमध्ये विकतील. म्हणजे जगातल्या कोणत्याही देशाला तेल खरेदी करायचं असेल तर त्याला आधी डॉलर मिळवावा लागणार. हा अजिबातच साधा निर्णय नव्हता. त्याचे परिणाम प्रचंड होते, कारण तेल ही जगाची मूलभूत गरज आहे आणि उद्योग, वाहतूक, ऊर्जा असं सगळं तेलावरच चालतं. त्यामुळे डॉलरची मागणी अचानकच स्थिर नाही तर अनिवार्य झाली. इथून सुरू झाली पेट्रो डॉलर सिस्टीम. या सिस्टीमची खरी जादू त्याच्या प्रोसेसमध्ये होती. अमेरिका डॉलर छापेल, जगाला तेलासाठी डॉलर लागेल, त्यामुळे सगळे देश डॉलर साठवतील. खरं तर यामुळे डॉलरची किंमत टिकून राहिली, पण या खेळाची खरी खोली पुढच्या लेवलवर दिसली. पेट्रोडॉल रिसायकलिंग. तेल विकून जे देश प्रचंड प्रमाणात डॉलर कमवत होते ते पैसे त्यांनी रिकामे ठेवले नाहीत. तेच डॉलर त्यांनी पुन्हा अमेरिकेत US ट्रेजरी बॉन्ड्समध्ये गुंतवायला सुरुवात केली. म्हणजे शेवटी काय तर अमेरिका पैसे छापते, जग ते वापरतं आणि शेवटी तोच पैसा परत अमेरिकेकडे येतो. हे एक प्रकारे एक क्लोज्ड सर्कल तयार झालं, ज्यात अमेरिका सतत लिक्विडिटी निर्माण करते आणि जग ते ॲब्झॉर्ब करतं. ही सिस्टीम पुढची अनेक दशकं शांतपणे चालत राहिली. वरकरणी काहीच बदललं नाही असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात जगाची अर्थव्यवस्था एका अदृश्य साखळीत अडकली होती. कोणत्याही देशाला जर ऊर्जा हवी असेल तर डॉलर हवा, डॉलर हवा असेल तर अमेरिकेशी आर्थिक संबंध ठेवावेच लागतात. आणि याच काळात अमेरिका जागतिक राजकारणात आणि लष्करी क्षेत्रात जास्तीत जास्त प्रभावी होत गेली. व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध झालेल्या युद्धांबद्दल अनेक विश्लेषक असं म्हणतात की या आर्थिक ताकदीमुळेच अमेरिकेला दीर्घकाळ युद्ध चालवणं शक्य झालं. अर्थात प्रत्येक युद्धामागे वेगवेगळी कारणं असतात, पण आर्थिक क्षमता हा त्यातला एक महत्त्वाचा घटक नक्कीच होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सिस्टीम अनेक वर्ष फारशी चर्चेत आलीच नाही. खरं तर हे एक ओपन सिक्रेट होतं जे सगळ्यांना माहिती होतं, पण कुणीच त्याविषयी उघडपणे बोलत नव्हतं, कारण अर्थात अमेरिकेची पॉवर सगळ्यांनाच माहिती होती. 2016 मध्ये काही कागदपत्र बाहेर आली ज्यातून या डीलच्या काही बाजू स्पष्ट झाल्या. तेव्हा लोकांना कळायला लागलं की 1970च्या दशकात घेतलेल्या या निर्णयांनी आजच्या जगाची दिशा कशी ठरवली. पण तोपर्यंत ही सिस्टीम इतकी खोलवर रुजली होती की
आता तिला बदलणं सोपं नव्हतं. पण 2020 नंतर चित्र हळूहळू बदलायला लागलं. काही देशांनी डॉलरवर अवलंबून राहणं कमी करण्याचा प्रयत्न जरी सुरू केला. चीन, रशिया यांसारख्या देशांनी ऑप्शनल करन्सीमध्ये व्यवहार करण्याचे प्रयत्न वाढवले आणि 2024च्या आसपास अशी चर्चा सुरू झाली की सौदी अरब तेल विक्रीसाठी इतर चलनांचाही विचार करू शकतो. हा बदल छोटा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा बदल म्हणजे 50 वर्ष चाललेल्या सिस्टीममध्ये पडलेली पहिली मोठी भेग आहे. शेवटी प्रश्न उरतो की हे सगळं अमेरिकेने जगावर राज्य करण्यासाठी आधीपासूनच प्लॅन केलं होतं का, की परिस्थितीचा अंदाज घेत प्लॅन केलं गेलं? तर उत्तर काही सरळ नाहीये. काही गोष्टी नियोजनाने घडल्या, काही परिस्थितीने घडवल्या. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, हेनरी किसिंजर आणि त्या काळातल्या अमेरिकन धोरणकर्त्यांनी डॉलरला सोन्यापेक्षा मोठ्या गोष्टींशी जोडून टाकलं. आणि ती मोठी गोष्ट म्हणजे गरज. कारण सोनं नसतानाही जग चालू शकतं, पण ऊर्जा, तेल आणि व्यापाराशिवाय नाही. आणि म्हणूनच आजही आपण जिथेही असू तिथे आपण या सिस्टीमचा भाग आहोतच. जगाची महासत्ता अमेरिका बनली ती अशाच धोरणांमुळे. काय तुमचं या विषयावर मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लागा बत्ती. करचे का एकदा.